मैत्रिणींना, अक्षय आर्ट क्रिएशनमध्ये मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आपण जॅकेट बघतो आहे। असे दोन भाग आपल्याला तयार करायचे आहेत, पुढचा आणि पाठीमागचा। हा इथपर्यंत डिझाइन पूर्ण झालेली आहे। त्याआधी जर चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून नवीन नवीन डिझाइन तुमच्यापर्यंत पोहोचवायला मला मदत होईल। ठीक आहे, तुमचे काही कमेंट्स असतील किंवा तुम्हाला काही नवीन विणून हवं असेल तर ते कमेंटमध्ये मला सांगा। मी नक्की प्रयत्न करेन तुमच्या जे काय विणायचं आहे, ज्या काय अपेक्षा आहेत त्या पूर्ण करायची। ओके, हा हे दोन भाग तयार केलेले आहेत मी। हा पुढचा भाग आहे आणि आता आपण गळा आणि जॉईंट कसं करायचं हे जॅकेट बघणार आहे। याला दुसरा शेड मी मोती कलरचा घेतलेला आहे। ओके, आणि आता काय करायचं आहे, कोणत्याही कोपऱ्यातला कोपरा घेऊन हा धागा इथे जॉईन करायचा आहे। इथे हा जॉईन करायचा, ठीक आहे। आणि आता 4 साखळ्या, 3 4 हा जो भाग आहे तिथे मुकाखांब, पुन्हा 4 साखळ्या, 3 4 6 मुकाखांब, 1 2 3 4 मुकाखांब पुढच्या राऊंडमध्ये, 1 2 3 4 मुकाखांब पुढच्या राऊंडमध्ये। हे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 ह्या कोपऱ्यापासून या कोपऱ्यापर्यंत 8 जाळीचे भाग आपण केलेले आहे राऊंड। हे त्यातल्या 4 राऊंडमध्ये मी हा मोती कलरचा धागा विणून घेतलेला आहे। गळ्याचा भाग आपण करतोय। ओके, आता इथून काय करायचं आहे, पुन्हा 4 साखळ्या, 1 2 3 4 आणि हे पलटी मारायचं आहे। पुन्हा या ते मुकाखांब, पुन्हा 4 साखळ्या, 3 4 मधल्या भागात मुकाखांब, 1 2 3 4 मधल्या राऊंडमध्ये मुकाखांब, 1 2 3 4 मधल्या भागात मुकाखांब, 1 2 3 4 पुढच्या राऊंडमध्ये। ओके, अशा पद्धतीने हा राऊंड आपल्याला हा राऊंड पूर्ण करून इथपर्यंत यायचं आहे। ओके, आणि इथून आल्यानंतर परत ते उलटं फिरून परत हे करायचं आहे, हा राऊंड पूर्ण करायचा आहे। आता हा पहिला राऊंड तुम्हाला मी दाखवते कसा पूर्ण करायचा ते। आता आपण इथनं पलटी मारून घेतलेला आहे आणि हा जो राऊंड आहे आता आपण हा पूर्ण करणार आहोत। ह्या चौथ्या राऊंडपर्यंत आपण हा पूर्ण करायचा आहे। ओके, कितपर्यंत हा राऊंड पूर्ण झाला आता तुम्ही बघू शकता। हे बघा, इथून आपण पलटी मारलं होतं, आता इथपर्यंत हा राऊंड पूर्ण। पुन्हा 4 साखळ्या, 2 3 4 आणि हे पुन्हा पलटी मारायचं। दुसऱ्या बाजूने पुन्हा हा राऊंड अशाच पद्धतीने पूर्ण करायचा। 4 4 साखळ्या घ्यायच्या आणि बरोबर जी साखळ्यांची जाळी तयार केलेली आहे त्याच्यामध्ये मुकाखांब घ्यायचा। ओके, हे असं आपल्याला गळा तयार झालेला भेटेल। असे आपल्याला 4 राऊंड विणायचे आहेत। ओके, हे 2 झालेले आहेत, अजून 2 राऊंड आपण विणून घेऊया। लाईन आपल्या विणून झालेल्या आहेत, 1 2 3 आणि ही 4। ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे, धागा इथे जॉईन करायचा आहे। हा जो पहिला साखळीचा राऊंड आहे तिथे मुकाखांब, 1 2 3 3 म्हणजे 1 खांब झाला 3 साखळ्यांचा, आणि त्या व्यतिरिक्त 3 खांब आपल्याला विणायचे, तसे टोटल 4 खांब विणायचे आहेत। 4 पुढच्या राऊंडमध्ये पण सेम 4 4 खांब आपल्याला आता प्रत्येक राऊंडमध्ये विणायचे आहेत।
3 4. ओके, असं हे प्रत्येक राऊंडमध्ये आपल्याला 4 खांब विणायचे आहेत. आता आपल्याला 4 खांब कुठपर्यंत विणायचे आहेत? हे पहिलं पान, हे दुसरं पान आणि हे तिसरं पान. ठीक आहे, हे तिसरं पान, एक मिनिट हां, हे इथं तिसरं पान आहे. तिसऱ्या पानाच्या बरोबर एक्झॅक्टमध्ये जिथं एक खांब आहे तिथून एक्झॅक्ट समोर आपल्याला इथपर्यंत आपल्याला प्रत्येक राऊंडमध्ये 4-4 खांब विणत यायचं आहे. इथपर्यंतच विणायचं आहे. ओके, हा राऊंड इथपर्यंत आपण पूर्ण करून घेऊया. प्रत्येक राऊंडमध्ये आपल्याला या साखळ्यांच्या प्रत्येक राऊंडमध्ये आपल्याला 4 खांब विणायचे आहेत. ओके, इथपर्यंत आपण विणून झालेलं आहे. 3 पानं आपण विणलेली आहेत, 1 2 3. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे? 3 साखळ्या 1 2 3 आणि हे पलटी मारून घ्यायचं आहे. आणि आता या प्रत्येक खांबावर आपल्याला खांब घालून घ्यायचा आहे शेवटपर्यंत. ओके, आता या प्रत्येक खांबावर आपण खांब विणून घेणार आहोत. ते खांब आपण विणून घेऊया. ओके, ते राऊंड पूर्ण झाला. आता एक साखळी आणि धागा कट करायचा. ओके, हा भाग विणून झालेला आहे. आता सेम त्याच पद्धतीने दुसरा हा पार्ट विणलेला आहे. तो एकमेकांवर असा व्यवस्थित ठेवून घ्यायचा. आता आपल्याला हे 2 भाग जॉईन करायचे आहेत. आता काय करायचं आहे? हा जो हे जे पान आहे त्याच्या एक्झॅक्ट समोर हा एवढा भाग आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे. ठीक आहे, त्यासाठी मुख्य खांब आपण घालून घेणार आहोत. एक्झॅक्ट ह्याच्या समोरचा जो धागा आहे तिथे दोन्ही एकत्र करून जॉईन करून घ्यायचे आहेत. प्रत्येक साखळीत एकमेकांना जोडून तुम्ही सुई धाग्याने जरी जॉईन केलं तरी चालेल. असं शेवटपर्यंत आपण जॉईन करून घेऊ. अशा पद्धतीने जॉईन करून घेतलं. एक साखळी आणि हे कट. अशाच पद्धतीने हा भाग पण जॉईन करून घ्यायचा आणि ही जी जागा आहे या पानाची ती सोडून द्यायची आणि पुढचा जो भाग आहे, एक मिनिट, हा जो भाग आहे तो सोडून द्यायचा आणि हे टोक जॉईन करून हे हे 2 भाग आपण मुख्य खांबाने जोडून घ्यायचे आहेत. ठीक आहे, हे अशा पद्धतीने जॉईन केलं आणि आता सरळ करायचा. जेणेकरून हे जे धागे आहेत ते आत जाणार आणि आपल्याला हे जॅकेट व्यवस्थित भेटणार. हे अशा पद्धतीने आपलं जॅकेट तयार झालेले आहे. ही बाजू साईडला येते, हा हात आणि हा शोल्डर. ओके, अशा पद्धतीने आपलं जॅकेट तयार झालेलं आहे. ह्याची जर साईज तुम्ही कमी करायची असेल तर मधलं फूल लहान विणायचं जेणेकरून ते कमी होणार.
हे जवळजवळ 8वी 9वीच्या मुलींसाठी ठीक आहे. ओके, 8वी 9वीच्या मुलींसाठी ही साईज बरोबर आहे. आणि त्यापेक्षा मोठा असेल तर फुल मोठं करायचं किंवा लहान करायचं. आणि कलर तुम्हाला योग्य वाटेल, तुम्हाला आवडेल तो नक्की घेऊन तुम्ही विणा. आणि विणल्यानंतर तुमची कमेंट मला नक्की कळवा. ओके, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नीट राहा, काळजी घ्या. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. ओके, बाय.